नमस्कार, मी शरद बुट्टे पाटील। खरं तर मी प्रशासकीय विषयावर कधी सोशल मीडियावर येत नाही, पण आज येण्याची वेळ आली आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णतः त्यांच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष आहे। मी ज्या रस्त्यावर उभा आहे हा रस्ता साधारणतः वाकीपासून तर पिंपरी बुद्रुक, चांदूस, कोरेगाव, कुरकुंडी, आसखेड धामण्यापर्यंत हा रस्ता होतो। हा प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता आहे आणि हा प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता आहे हा PWDच्या ताब्यामध्ये आहे। जिल्हा परिषद याच्यावर खर्च करू शकत नाही आणि या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीला पैसे येतात। यावर्षी खड्डे भरण्याचा कार्यक्रम झाला, एजन्सी नेमल्या गेल्या। जे नवीन रस्ते असेल त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरनी देखभाल दुरुस्तीचे त्याचा जो कार्यकाळ होता त्याच्यात दुरुस्ती केली। आता बघा हा जो रस्ता आहे याच्यावरचे खड्डे भरलेत का, हे अशा अवस्था आहे, पाणी देखील काढून दिलं नाही। सगळ्या रस्त्यांची अवस्था PWDची अशीच आहे आणि या ठिकाणी कुठेही ते गाडीची शूटिंग आहे, बघू देतात। या सगळ्या PWDच्या रस्त्यांची अवस्था अशी आहे। एजन्सी नेमली, बिलं काढली गेली, खड्डे भरले दाखवले गेले आणि मी आज 22 मेला हा व्हिडिओ का करतोय आणि सगळ्या सोशल मीडियाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जागृत राहायला पाहिजे। कारण आज 22 मे आहे आणि अजून 8-10 दिवसांनी पाऊस पडला की हे बांधकाम खात्याचे अधिकारी सांगणार की पाऊस पडल्यामुळे खड्डे पडलेले आहेत। उन्हाळ्यामध्ये खड्डे भरले गेलेच नाहीत, खड्ड्यांची दुरुस्ती केली गेली नाही, एजन्सी दाखवल्या गेल्या, बिलं काढली गेली आणि हे दरवर्षी असं होत आहे। मी कुणाच्या विरोधात हा व्हिडिओ करत नाही आहे, परंतु बांधकाम विभागाचा शाखा अभियंता या रस्त्यावर व्हिजिट करतो का? त्यांनी रस्ता बघितला का खड्डे भरल्याचा? मग कसं बिल दिलं? कसं एजन्सीला सांगितलं की खड्डे भरले, रस्ता एकदम चांगला आहे म्हणून? आज सरकारच्या दरबारी हा रस्ता एकदम चांगला आहे। सरकारच्या दरबारी रेकॉर्ड गेले की सगळे खड्डे भरून झालेले आहेत। सगळ्या रस्त्यांचं PWDचं असंच आहे की सगळ्या रस्त्यांचे खड्डे भरलेत अशा प्रकारे रिपोर्ट आहे। सरकारला असं वाटतं की सगळे खड्डे भरलेले आहेत, PWDचे सगळे रस्ते चांगले आहेत। याच्यापेक्षा वाईट अवस्था या अनेक रस्त्यांची PWDची आहे। सोशल मीडियातल्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यावर आवाज उठायला पाहिजे। GPS फोटो काढले पाहिजेत, व्हिडिओ काढले पाहिजे, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले पाहिजे, सोशल मीडिया टाकले पाहिजे। अगदी त्या ठिकाणी चीफ इंजिनियरपासून तर सचिवापर्यंत हे पाठवले पाहिजेत। हे पाठवल्याशिवाय हे खातं जागृत होणार नाही आणि या ठिकाणी हे खड्डे भरले जाणार नाहीत। धन्यवाद।